शेतकरी असल्याचा वैध पुरावा दिल्याशिवाय यापुढे राज्यात कुणालाही जमीन खरेदी करता येणार नाही अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली। त्यासाठी संपूर्ण राज्यात जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून जमिनींचं मॅपिंग करून कडक यंत्रणा उभारली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। या निर्णयामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत। राज्यात जमीन खरेदी करायची असेल तर ती व्यक्ती शेतकरी असणं बंधनकारक करण्यात आलंय। यापुढे शेतकरी असल्याचा वैध पुरावा दिल्याशिवाय राज्यात कुणालाही जमीन खरेदी करता येणार नाही। त्यासाठी संपूर्ण राज्यात जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून जमिनींचं मॅपिंग करून नवीन कडक यंत्रणा उभारली जात असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडा मार्ग आणि मोपा विमानतळाच्या आसपास राज्याबाहेरील लोकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्याचा मुद्दा आमदार जयंत पाटील यांनीही उपस्थित केला होता। या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी संपूर्ण राज्यासाठी हा मोठा निर्णय जाहीर केलाय। आता राज्यातील सर्व मुद्रांक अधिकाऱ्यांना जमाबंदी आयुक्तांच्या डेटाबेसचा थेट ॲक्सेस देण्यात आलाय। त्यामुळे कोणतीही व्यक्ती जमीन नोंदणीसाठी आली तर तिच्या नावावर राज्यात इतरत्र जमीन आहे का आणि तिचा सातबारा कुठे आहे याची संपूर्ण माहिती मुद्रांक अधिकाऱ्याला जागेवरच उपलब्ध होणार आहे। राज्याबाहेरील शेतकरी नसलेली व्यक्ती संशयास्पद आढळल्यास तिची नोंदणी तात्काळ रोखून पडताळणी केली जाणार आहे। या नव्या यंत्रणेमुळे बोगस शेतकरी बनून जमिनी हडप करणाऱ्यांच्या साखळीला पूर्णपणे लगाम बसेल असा विश्वास महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केलाय।